या गोविंददेव गिरी महोदयांनी काल काहीही कारण नसताना राहुल गांधींच्या विषयी अतिशय उथळ स्वरूपाचं आणि अगदी विकृत म्हणता येईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. खरं म्हणजे ते तुम्हाला ऐकवण्याची माझी इच्छा नाही, परंतु जर तुम्ही ऐकलं नाही तर त्यातील विकृती तुम्हाला कशी कळणार ना, म्हणून ऐकवावं लागतंय. ऐका. या अत्यंत महत्वपूर्ण देशाला नेस्तनाबूत करण्याकरता किती किती विदेशी शक्ती सगळीकडनं गिधाडांच्या सारख्या टपून बसलेल्या आज केवळ नाहीये तर लचके तोडण्याकरता पुढे पुढे घोंगावत आहेत. आणि त्यांच्यातलं एक घुबड पप्पू नावाचं या देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंडून त्या देशाच्या संस्कृतीचा नाश करण्याकरता जातीपातींच्या मध्ये कशा प्रकारे आपण मतभेद निर्माण करावे याचा प्रयत्न करतोय. मला फक्त इतकंच तुम्हाला सांगायचंय, आमच्या डोक्यामध्ये एक भावना प्रबळ असली पाहिजे, जो राम जी को लाए है हम उन्हीं को लाए. ऐकलत. आणि या माणसाला बरेच लोक स्वामी म्हणतात. खासदार आणि संसदेतील विरोधी पक्षनेता असणाऱ्या व्यक्तीबद्दल हा माणूस कशा पद्धतीने बोलतोय पहा. हा माणूस भागवत धर्म, रामायण, महाभारतावरती वगैरे प्रवचन करतो म्हणतात आणि याची भाषा ही अशी इतकी घाणेरडी. मुळात धर्माचं काम करताय ना तर तेच करा की. राजकारण करायचं असेल तर ती भगवी वस्त्र उतरवा आणि या थेट राजकारणामध्ये. मग तुमच्या या अशा प्रकारच्या वक्तव्यांविषयी कुणाला काय हरकत असण्याचं कारणच नाही. पण अध्यात्माचा मुखवटा परिधान करायचा आणि त्याआडून विकृत राजकारण, धर्मांध राजकारण करून लोकांना भ्रमित करायचं हेच या भारतीय जनता पार्टीच्या पाळीव लोकांचे उद्योग. पप्पू आणि घुबड म्हणे. कुठे आमचे थोर स्वामी विवेकानंद आणि कुठे त्यांचे आदर्श विचार आणि कुठे हे आजचे उथळ स्वयंघोषित स्वामी. आपले जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड त्याचे हाणोनी फोडा तोंड.